नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? जागतिक पर्यावरण दिवस वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे केव्हा साजरा करण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, 5 जूनला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, या वर्षीची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या. लँड रिस्टोरेशन, डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट रेझिलियन्स अशा प्रकारची थीम आहे 2024 साठी. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? UPI म्हणजेच फुल फॉर्म काय? युनिफाईड पेमेंट इंटरफेस स्वीकारणारा पहिला दक्षिण अमेरिकन देश कोणता आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पेरू नावाचा जो काही देश आहे तो या ठिकाणी पहिला दक्षिण अमेरिकन देश ठरलेला आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI स्वीकारणारा. 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. NPCI आणि सेंट्रल रिझर्व्ह बँक ऑफ पेरू यांनी युनिफाईड पेमेंट इंटरफेससाठी करार केलेला आहे. पेरू युनिफाईड पेमेंट इंटरफेस स्वीकारणारा पहिला दक्षिण अमेरिकन देश बनलेला आहे. याच्या मागचं कारण काय आहे? तर त्वरित पेमेंट सक्षम करणे, रोख आधारित व्यवहारांवरती देशाचे अवलंबित्व लक्षणीयरित्या कमी करणे आणि डिजिटल पेमेंटचा वापर वाढवणे हा याच्या मागचा मेन महत्त्वाचा उद्देश आहे. NPCIने करार केलेला आहे कोणासोबत? पेरू देशासोबत. NPCI फुल फॉर्म काय? नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जे लॉन्च करण्यात आलं 11 एप्रिल 2016ला. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. अलीकडेच तृष्णा नावाचं जे काही मिशन आहे ते कोणत्या संस्थेने याची घोषणा केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इस्रोने या ठिकाणी तृष्णा मिशनची घोषणा केलेली आहे, डिक्लेरेशन केलेलं आहे. ठीक आहे, हे जे काय तृष्णा आहे हे काय आहे आणि हे मिशन कशासाठी आहे त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. इस्रोने संयुक्त इंडो फ्रेंच इन्फ्रारेड पृथ्वी निरीक्षण उपग्रह मिशन TRISHNA तृष्णाची घोषणा केलेली आहे, ज्याच्यामध्ये तृष्णाचं फुल फॉर्म काय? थर्मल इन्फ्रारेड इमेजिंग सॅटेलाइट फॉर हाय रिझोल्युशन नॅचरल रिसर्च असेसमेंट अशा प्रकारचं फुल फॉर्म आहे. जगभरातील पृष्ठभागाचे तापमान आणि पाणी व्यवस्थापनाचे निरीक्षण करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. बाष्पीभवन निरीक्षणाद्वारे पृथ्वीवरील हवामानाच्या प्रभावांसाठी डेटा पॉइंट प्रदान करेल. हे मिशन पाण्याची उपस्थिती आणि सांद्रता तसेच वितळणाऱ्या हिमनद्यांसह गतिशीलता, बायोस्फिअरच्या विविध भागांमध्ये जमिनीवर वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि हे कसं असणार आहे याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहे. या ठिकाणी इस्रोने याची घोषणा केली तर इस्रोबद्दल सुद्धा विसरून जायचं नाही. फुल फॉर्म लिहून घ्या. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था. स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969ला. संस्थापक होते विक्रम साराभाई, अध्यक्ष आहेत S सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या राज्यामधील 2 पक्षी अभयारण्याचा रामसर यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बी फॉर बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. नागी आणि नाकटी पक्षी अभयारण्य रामसर यादीमध्ये समावेश करून भारताने चीनच्या जे काही रामसर यादींची जी काही संख्या आहे त्याच्यासोबत बराबरी केलेली आहे. मग प्रश्न पडला असेल की चीनमध्ये किंवा भारतामध्ये आता एकूण किती या ठिकाणी रामसर साइट्स आहेत? तर भारत आणि चीन या दोघी देशांमध्ये या ठिकाणी दोन्ही देशामध्ये वेगवेगळ्या दोन्ही देशामध्ये 82 मान्यता प्राप्त काय आहेत रामसर यादींची काय आहे लिस्ट आहे. अशा साइटची सर्वाधिक संख्या म्हणजे रामसर यादींची सर्वाधिक संख्या कोणत्या देशामध्ये आहे? तर UK मध्ये आहे 175 आणि मेक्सिकोमध्ये आहे 144. बऱ्याच वेळेला एक्झामला विचारलं जातं की जगामध्ये सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या ठिकाणी आहेत? तर UK मध्ये आहे 1 नंबरला 175 आणि 2 नंबरला आहे मेक्सिको. या ठिकाणी 2 नंबरला आहे 144 रामसर यादी. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक बी, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण बिहारबद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 22 मार्च 1912ला झाली. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि राजधानी आहे पटना.
3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, वाल्मिकी, राजगीर आणि कानवर, आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. अलीकडेच चर्चेमध्ये आलेले ऑपरेशन अनथिंकेबल कशाशी संबंधित आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमेरिका, USA हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑपरेशनचं नाव काय आहे? ऑपरेशन अनथिंकेबल. 2 पॉईंट लिहून घ्या. ऑपरेशन अनथिंकेबल हे पाश्चात्य सहयोगी आणि सोव्हिएत युनियन यांच्यातील संघर्षाच्या 2 संबंधित योजनांचे कोड नाव होते. व्लादिमीर पुतिन यांच्या राजवटीमध्ये ब्रिटन आणि फ्रान्सला एका दिवसामध्ये उद्ध्वस्त करण्याची क्षमता आहे, आणि अशा प्रकारचा जो काही दावा आहे तो एका रशियन लष्करी तज्ज्ञाने देखील केलेला आहे. ठीक आहे, मग अशाच प्रकारचे वेगवेगळे ऑपरेशन आपला प्यारा भारत देखील राबवत असतो. त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. ऑपरेशन सोल्की आहे लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी. ऑपरेशन अमृत आहे राज्यामध्ये प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी. ऑपरेशन सर्वशक्ती आहे पाकिस्तानाकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी. ऑपरेशन कामधेनू आहे गुरांच्या तस्करीच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्यासाठी. ऑपरेशन इंद्रावती आहे हैती देशातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी. ऑपरेशन संकल्प आहे हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारतीय नौदलाने सागरी सुरक्षेसाठी हा ऑपरेशन केलेला होता. बांबी बकेट ऑपरेशन आहे इंडियन एअरफोर्सने जंगलातील आग विझवण्यासाठी हे ऑपरेशन राबवलेलं आहे. ऑपरेशन सद्भावना आहे उत्तर सिक्कीममधील ग्लेशियर लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांच्या मदतीसाठी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. इंटरनॅशनल स्टील कॉन्फरन्स 2024 म्हणजेच नुकतीच आंतरराष्ट्रीय पोलाद परिषद 2024 मध्ये कोठे संपन्न झालेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय पोलाद परिषद आयोजित करण्यात आली होती. तर लगेच या ठिकाणी झालेल्या ज्या काही महत्त्वाच्या परिषद आहेत, इव्हेंट्स आहेत, त्याच्यावरती लगेच रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. G20 2023चं या ठिकाणी 18वं समिट होतं आपल्या प्यारा भारतामध्ये आयोजित करण्यात आलं. ब्रिक्सचं 15वं समिट होतं 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका या ठिकाणी. G7चं 49वं समिट होतं 2023 मध्ये जपानमध्ये. SCOचं 23वं समिट होतं 2023 मध्ये भारतामध्ये. एशियनचं 42वं समिट होतं 2023 मध्ये इंडोनेशिया या ठिकाणी. 18वं पूर्व आशिया शिखर परिषद आहे जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी. ग्लोबल स्किल्स समिटची 14वी आवृत्ती आहे नवी दिल्लीमध्ये. आणि AI सुरक्षतेवरती प्रथम जागतिक नेत्यांची शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती इंग्लंड या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. टिंबटिंब या अनारक्षित जागेवरून विजयी होणारी सर्वात तरुण आदिवासी महिला खासदार कोण ठरली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रियांका जारकीहोळी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रियांका जारकीहोळी असं त्यांचं नाव आहे. या अनारक्षित जागेवरून विजयी होणाऱ्या सर्वात तरुण आदिवासी महिला खासदार या ठिकाणी ठरल्या आहेत. हे जे काही 18वी लोकसभा झाली, जनरल इलेक्शन झालं, याच्यामध्ये काही पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. सर्वात यंगेस्ट जे काही या ठिकाणी मेंबर आहेत त्यांचे नाव लक्षात घ्या. जसं की शंभावी नावाचे एक आहे या ठिकाणी लेडीज आहे बिहारच्या, 25 वय त्यांचं होतं. त्यानंतर बिदर कर्नाटकचे आहेत सागर खांदरे असं त्यांचं नाव आहे, 26 वय होतं. पुष्पेंद्र सरोज 25 वय उत्तर प्रदेशमधून आहेत. प्रियंका जारकीहोली 27 वय काँग्रेसच्या आहेत कर्नाटकमधून. इकरा चौधरी 29 वय SP आहेत या ठिकाणी उत्तर प्रदेशमधून. त्यानंतर संजना यादव 26 वय आहे काँग्रेसकडून आहेत राजस्थानमधून. आणि प्रिया सरोज 25 वय आहे उत्तर प्रदेशमधून, या ठिकाणी त्यांनी SP कडून लढत केलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. बोईंगचे स्टार लाइनर अंतराळयान उडवणारी पहिली महिला कोण ठरली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुनीता विल्यम्स असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुनीता विल्यम्स असं त्यांचं नाव आहे. पहिल्या महिला या ठिकाणी ठरलेल्या आहेत बोईंगच्या स्टार लाइनर अंतराळयान उडवणाऱ्या. एक पॉईंट लिहून घ्या. बोईंगने 5 जून रोजी प्रथमच अंतराळवीरांना प्रक्षेपित केलेलं आहे. लगेच आपण काय करूया मग, प्रथम महिला व्यक्तींवरती आपण चर्चा करूया. जसं की नासाचे मार्स रोवर चालवणारा पहिला भारतीय अक्षता कृष्णमूर्ती. 8000 मीटर उंचीचे 2 शिखरे माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू 16 दिवसांमध्ये सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक सविता कंसवाल. घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला दिव्यकृती सिंग. जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला श्रीजा अकुला. भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणारी पहिली महिला प्रीती रजक. दक्षिण रेल्वेची पहिली ट्रान्सवुमन प्रवासी तिकीट परीक्षक सिंधू गणपती. BSF दलाची पहिली महिला स्नायपर सुमन कुमारी. आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये पहिल्या महिला कुलगुरू बनल्यात नईमा खातून.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. नौदल शारीरिक आणि ओशनोग्राफिक प्रयोगशाळांमध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दुव्वुरी शेषगिरी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? दुव्वुरी शेषगिरी असं त्यांचं नाव आहे. नौदल शारीरिक आणि ओशनोग्राफिक प्रयोगशाळामध्ये संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. अदानी पोर्ट्सने कोणत्या बंदरातील कंटेनर टर्मिनलचे 5 वर्षाचे ऑपरेशन आणि मेंटेनन्स म्हणजेच देखभालीचे कंत्राट या ठिकाणी दिलेले आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, कोलकाता, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या. श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट अथॉरिटी कोलकाता यांच्याकडून कोलकाता बंदरावरील कंटेनर टर्मिनलच्या ऑपरेशनसाठी आणि देखभालीसाठी इरादापत्र LOI या ठिकाणी मिळवलेले आहे. या ठिकाणी कोणाला देण्यात आले आहे हे राईट्स? तर अदानी पोर्ट्सला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. ऑस्ट्रेलियाने 5 आईज अलायन्सच्या गैर ऑस्ट्रेलियन नागरिकांना आपल्या लष्करी दलांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर 5 आईज अलायन्समध्ये कोणत्या देशाचा समावेश नाहीये खालीलपैकी? तर पर्याय क्रमांक सी, फ्रान्स देशाचा या ठिकाणी समावेश नाहीये. या ठिकाणी हे जे काही 5 आईज अलायन्स आहे हे काय आहे? एक गुप्तचर युती आहे. 5 देशांची या ठिकाणी युती आहे. त्याच्यामध्ये 5 देश कोणकोणते आहेत? USA, UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. आणि या युतीचा मागचा उद्देश काय आहे? तर गुप्तचर माहिती आपापसामध्ये सामायिक करण्यासाठी 5 देशांचे नेटवर्क आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. नुकताच स्टेट ऑफ द ओशन रिपोर्ट 2024 कोणी सादर केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, युनेस्कोने या ठिकाणी सादर केलेला आहे. स्टेट ऑफ द ओशियन रिपोर्ट 2024. ठीक आहे, युनेस्को हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. युनेस्को बद्दल सांगायचं म्हटलं तर लिहून घ्या. फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. स्थापना झाली 16 नोव्हेंबर 1945 आणि मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को हे अंतराळामध्ये किती दिवस पूर्ण करणारे पहिले व्यक्ती ठरलेले आहेत? तर जवळपास या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, या ठिकाणी 1000 दिवस पूर्ण करणारे पहिले अंतराळवीर या ठिकाणी ठरले आहेत. त्यांचं नाव काय आहे? तर रशियन अंतराळवीर आहेत ओलेग कोनोनेन्को असं त्यांचं नाव आहे. अंतराळामध्ये 1000 दिवस पूर्ण करणारे ते पहिले व्यक्ती ठरलेले आहेत. सर्व गोष्टी समजल्या? माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला समजत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ठिकाणी अशा प्रकारे होते हे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या राज्याने नवीन शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवणे सुरू केलेलं आहे? महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू की राजस्थान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस. 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जूनला 3 दिवस असतात, जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?